शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होत आहे की नाही याबाबत चौकशी होणार आहे। साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले गेलेत। या चौकशीच्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांकडून शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। पुढच्या बातमीकडे वळूया। राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्याकरता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सगळ्यात मोठा वाटा आहे। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली अजित पवारांसह सगळ्याच नेत्यांनी पक्षाच्या पलीकडे जात शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलंय। पण तरीही संस्थेच्या चौकशीचे आदेश ही केवळ नियमित प्रक्रिया नाही, तर भाजपने ठाण्यानंतर आता बारामतीकडे आपला मोर्चा वळवलाय असा त्याचा अर्थ होतो, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केलाय। भाजपला आता कुबड्यांची गरज नाही हे त्यांनी स्पष्ट करत चौकशीचे आदेश दिले। हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याकरताचा प्रयत्न आहे, हे लवकरच स्पष्ट होईल असंही रोहित पवार म्हणाले। तर राजकीय द्वेषातून चांगल्या संस्थेची चौकशी करून संस्थेचं नाम बदनाम केलं जात आहे असा गंभीर आरोपही आमदार रोहित पवार यांनी केलाय। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी आपण अधिक बोलूया। अभिजित, मुख्यमंत्र्यांनी या साखर कारखान्याचा चौकशीचे आदेश दिलेत, आरोप प्रत्यारोप त्यावरनं होत आहेत, काय अधिक सांगाल? सुवर्ण, अर्थातच गेली अनेक वर्ष शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राहिलेले आहेत। अनेक वर्षांपासून दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष आहेत। राष्ट्रवादीचे अनेक आमदार मंत्री या संस्थेत काम करतात। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष असताना देखील आता मुख्यमंत्र्यांनी या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या जी चौकशी होते किंवा जे अनुदान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळतं ते अनुदान नियमितपणे मिळतं का याच्या चौकशीचे आदेश दिलेत। जे साखर आयुक्त आहेत राज्याचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि ती समिती स्थापन झाल्यानंतर ही सगळी चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। खरं तर या संस्थेची चौकशी होणं म्हणजे पुन्हा राजकीय वातावरण राज्यात तापण्यासारखं आहे, कारण आधी गणेश नाईक यांनी जे भाजपचे गणेश नाईक उपमुख्यमंत्र्यांवरती बोलतायत आणि आता शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याचीच चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी साखर आयुक्तांना दिल्यानंतर अर्थातच या सगळ्यांवर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याचे संकेत बोलले जात होते आणि रोहित पवारांचं ट्विट देखील तसंच सांगून जाते, कारण अजित पवार या संस्थेत आहेत आणि अजित पवार महायुतीत देखील आहेत आणि शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या चौकशीचे आदेश देणे म्हणजे राष्ट्रवादी वर्सेस भाजप असा देखील हा संघर्ष खरं तर भविष्यात पेटू शकतो राज्यात। एकीकडे हे सगळं होत असताना आता साखर आयुक्त नेमका समिती स्थापन झाल्यानंतर या सगळ्या VSIचं जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे त्याची चौकशी करून काय अहवाल सादर करतात, कारण आतापर्यंत अशा प्रकारची चौकशी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कधी झालेली नाहीये। साखर आयुक्तांची देखील अनेक वेळा बैठक। अभिजित, तुम्हाला जरा थांबवते, तुम्ही असेच सोबत राहा। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश तपासे आहेत, त्यांच्याशी बोलूया। महेश जी, अशा प्रकारे साखर कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देतात, काय आपलं म्हणणं आहे त्यावर? पहिले तर वसंत शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होते हे धक्कादायक आहे। त्या चौकशीचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देतात हे त्याच्यापेक्षा धक्कादायक आहे आणि मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही हे त्याच्यापेक्षा धक्कादायक आहे। म्हणजे ह्या सरकारमध्ये नेमकं चाललंय काय हेच कळत नाही। म्हणजे सरकारमध्ये असलेले 3 प्रमुख पक्ष यांचा एकमेकांवर 1 रुपयाचा देखील विश्वास नाही हे चित्र आता समोर आलेलं आहे। वास्तविक महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टी जेवढं पाहिजे तेवढं पेनिट्रेशन करू शकले नाही, मतांचं ध्रुवीकरण करू शकले नाही, जातीच्या धर्मावर लोकांना बायफर्केट करू शकले नाही। आता काहीतरी स्वतःचं अपयश झाकण्यासाठी त्या शेतकऱ्यांना काहीतरी दाखवण्यासाठी वसंत शुगर इन्स्टिट्यूटवर आम्ही कारवाई करतो, आम्ही काहीतरी नावाला मागवतो, आम्ही अनुदान कुठे गेलं त्याची माहिती मागवतो, असं काहीतरी करून लोकांना भ्रमित करण्याचा भारतीय जनता पार्टीचा एक प्रयत्न आहे। पण आपल्याला असं वाटतं की शरद पवारांना टार्गेट करण्याकरता किंवा अजित पवारांनाच टार्गेट करण्याकरता हे सुरू आहे, नेमकं काय म्हणायचं आपल्याला?
वसंत शुगर इन्स्टिट्यूट मध्ये राज्य शासनामध्ये असलेले अनेक मंत्री त्याच्यामध्ये ऑफिस बेअरर्स आहेत। आता हा अविश्वास नेमका कोणावर? त्या संस्थेवर, त्या संस्थेच्या प्रमुखांवर, की स्वतःच्या सत्तेमध्ये बसलेले जे भागीदार मित्र मंडळी आहेत त्यांच्यावर अविश्वास? वास्तविक शेतकऱ्यांचं फक्त कारण दिलं जातंय। वसंत शुगर इन्स्टिट्यूट देशातली साखर उद्योगामधली एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या प्रीमियर इन्स्टिट्यूटला अनेक पारितोषिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले आहेत। परंतु आज मुख्यमंत्र्यांना आज लगेच असं वाटलं की याच्यावर चौकशी नेमावी, जे काही अनुदान मिळतं ते अनुदानाचं काय होतं, आमचा फोटो लावला जात नाही, आमची माहिती तिथे मिळत नाही, असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये कल्पना आली असावी। बरोबर। आता तुम्ही महेशजी ही जी प्रतिक्रिया देताय, तुम्ही असेच थांबा, तुम्हाला विनंती करेन सोबत राहा। भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, आपल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत की त्यांनी सुडापोटी या साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश लावलेत। मला वाटतं मुख्यमंत्र्यांना सूड काढायचं काहीच कारण नाहीये। मला वाटतं की चौकशी महाराष्ट्रात शेकडो संस्थांची होत असते विविध कारणांसाठी, कोणाच्या तक्रारीने। आता या ठिकाणी जर अनुदान सरकारने दिलं असेल आणि त्या अनुदानाचा विनियोग योग्य पद्धतीनं होतोय की नाही, या ज्या उद्देशाने संस्था स्थापन झाली, बायलॉज मध्ये आपण आपला उद्देश असतो संस्था कशासाठी स्थापन करतोय आणि त्याची जर शासन म्हणून जबाबदार म्हणून जर त्या ठिकाणी चौकशी केली तर काहीतरी महाराष्ट्रात आघाडीत पहिल्यांदाच घडतंय। असं कुठली चौकशी झाली नाही, लगेच मुख्यमंत्र्यांनी सुडानं कारवाई केली। मला वाटतं प्रत्येक गोष्टीत राजकीय नजरेतनच पाहिलं नाही पाहिजे। आता ती संस्था पवार साहेब अध्यक्ष आहेत म्हणूनच केली, आता ते बारामतीकडे वक्रदृष्टी, पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न चाललाय, ठाण्याकडनं आता बारामतीकडे मोर्चा वळवलाय, असे पण आरोप होत आहेत आपल्यावर। त्या आरोपाला काय फार अक्कल लागत नाही किंवा आरोप करायला काय कुठलं बंधन नाहीये। त्याच्यामुळे आरोप कोणी काही करू शकतो, लोकशाहीमध्ये आरोप करायचा अधिकार दिलाय, परंतु त्या आरोपाला त्या ठिकाणी पुराव्याची पुष्टी पाहिजे, नाही तर आरोप हवेत गोळीबार करणारे अनेक असतात। आता जर चौकशी झाली, रितसर केलेल्या पैशाचा विनियोग, संस्थेचं कामकाज हे शासनाला त्या ठिकाणी जर उत्तरात दिलं, कुठे काय अडचण येते? बरोबर। पण अशा प्रकारची अशा प्रकारची काही तक्रार आलेली आहे की अनुदान जे या साखर कारखान्यात दिलं जात आहे त्याचा योग्य विनियोग होतो की नाही ते एकदा तपासावं, त्यात काही गैरप्रकार असे काही तक्रार आलेली आहे का सरकारकडे? नाही, काहीतरी शासनाकडे आलं असणार ना, आणि शासनाला एखाद्या संस्थेची माहिती मिळाली वाटलं तर शासनाचा अधिकार आहे माहिती घेण्याचा। त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी फार आभाळ कोसळलंय, फार राजकीय सूड उगवलाय। आता कसं झालंय विरोधी पक्षाचं, काही झालं की त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी राजकारणाशी जोडायची, बरोबर, राजकीय उद्देशाने केलंय, सूड उगवत आहेत। मला वाटतं सरकारवर विकासात्मक काय बोलायला यांच्याकडे नाहीये आणि मग अशा वेळेला कुठलाही विषय घ्यायचा आणि तो राजकारणाशी जोडायचा आणि आम्हाला सूडबुद्धीने करतायत असं एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो। बरोबर। प्रवीणजी, एकच शेवटचा प्रश्न विचारते। आता महेश तपासे बोलता बोलता असं म्हणाले की सरकारमधले सुद्धा अनेक मंत्री आहेत, त्यामुळे नक्की पवारांची कोंडी केली जाते का फडणवीसांना अजून कोणाची सरकारमधल्या आपल्याच मित्रपक्षाची कोंडी करायची आहे, असा सुद्धा त्यांनी प्रश्न विचारला। आता महेश तपासे आहेत, त्यांनी तपासून माहिती घ्यावी, मी त्यांना जे वाटतं त्याचं मी काय उत्तर देणार। बरं, धन्यवाद प्रवीणजी, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली भूमिका मांडलीत त्याबद्दल। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते आणि त्याआधी आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे सुद्धा होते। यावरून आरोप प्रत्यारोप पत्र रचणारा आपण बघतो आहोत।